आलोय आम्ही सावरे शेटला. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे उज्जैनचं दर्शन घेऊन श्रद्धेचं मोठं केंद्र म्हणजेच सावरे शेठ मंदिर. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण इथे दर्शन नाही तर एक वेगळा अनुभव आहे. नाशिकवरून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो उज्जैनला व उज्जैनचं संपूर्ण दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो राजस्थानला सावरे शेठ मंदिर, जे की उज्जैनपासून 270 किलोमीटर अंतरावर आहे. आता आलोय आम्ही सावरे शेठला. उज्जैनचं दर्शन झालं, खूप जाम झालो. महाकालचं दर्शन घेतलं, खूप गर्दी होती. आता आलोय आम्ही सावरे शेठ, चित्तोडगड मध्ये राजस्थान. 11:30 झाले, अर्ध्या तासात दर्शन होऊन जाईल आमचं. गर्दी तर खूप वाटते. मित्रांनो, सावरे शेठ मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथला भक्तांचा विश्वास. अनेक लोक आपला पहिला नफा थेट देवाचा अर्पण करतात. असं मानलं जातं की जो मनापासून सावरे शेठवर विश्वास ठेवतो त्याचं काम कधीच अडत नाही. म्हणून हे मंदिर राजस्थानातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. मंदिराच्या गेटवर आल्यानंतर आम्ही फुलमाळी घेऊन व प्रसाद घेऊन आम्ही मंदिराकडे दर्शनाकडे निघालो. चला गंधला वाकडा लावून दे, पण जाऊ द्या आता. या मंदिराचा इतिहास खूप अद्भुत आहे. असं सांगितलं जातं की 15व्या शतकात इथे जमिनीतील खोदकाम करत असताना 3 कृष्णमूर्ती सापडल्या. त्यामधील सावरे शेठची मूर्त इथे स्थापित करण्यात आली. आज हे मंदिरातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान बनलेलं आहे. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालंय. सतीश भाई, कसं झालं दर्शन? काहीतरी बोल. दर्शन बऱ्यापैकी चांगलं झालंय आपलं. दर्शन झाल्यानंतर तुम्हाला समोरच्या बाजूला शंकर पार्वतीचं मंदिराचं दर्शन करायला मिळेल. मित्रांनो, उज्जैन ते सावरे शेठ हा प्रवास फक्त अंतराचा नाही, हा आहे मनापासून देवापर्यंतचा प्रवास. इथे आल्यावर दर्शन होत नाही तर मनालाही एक नवीन दिशा मिळते. जर सावरे शेठने बोलवलं असेल तर तुम्ही नक्की याल आणि आलात की पुन्हा पुन्हा यावंसे वाटेल. काय घ्यायचं? पोहे घ्यायचे का? सांग समोसा इथं ठेवतो का?
जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये दे सावरे शेट लिहा आणि अशा ट्रॅव्हल्स प्लस भक्ती ब्लॉगसाठी ऋषी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन प्रवासासोबत. जय सावरे शेट, जय महाकाल. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर मी सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे.